तुला काही कळले का? कशाबद्दल बोलतोय पकाजू? स्पष्ट काय ते बोल ना. अरे हो, दत्त जयंतीनिमित्त एका गावात तमाशा झाला. तिथं हजारो लोकांसमोर अनिल भाऊने चक्क बाबांना 1.5 महिना जाऊन होतो तोच रंगमंच मोठ्या दिमागात उभे केले आणि बाबांना त्यावरून हजारो लोकांच्या साक्षीने त्यांच्या समवेत श्रद्धांजली अर्पण केली. काय सांगतोस काय? खरंच असा मुलगा पोटी यायला खूप मोठं भाग्य लागतं. एवढ्या लोकांसमोर बाबांना जाऊन 1.5 महिना होत नाही तोपर्यंत त्यांनी रंगमंच सांभाळले आणि आपल्या मुलाला सुद्धा आणण्याचे त्यांनी पुन्हा ते वचन गावकऱ्यांसमोर दिले आणि हजारो प्रेक्षकांसमोर त्यांनी आप्पांना श्रद्धांजली वाहिली. तुला विश्वास नाही तर बघ व्हिडिओ. परिपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी नाव कमवलं. भीमा नामा म्हटल्यानंतर आज ते माझे वडील आप्पासाहेब 1 नोव्हेंबर लक्ष्मी पूजनच्या दिवशी आमच्या वडिलांचं दुःख निधन झालं. बाबांनो बघा, स्टेजला काम करताना वडील यांना अटॅकचा झटका आला आणि आमचे वडील त्या दुःखाच्या डोंगरात मला सोडून निघून गेले. बाबांनो आज वडिलांना जाऊन माझ्यापासून दूर होऊन आज कमीत कमी 1.5 महिना झाला. त्या 1.5 महिन्यामध्ये बाबांनो असं वाटतंय मला की आज वडिलांना जाऊन 1.5 महिना नाही झाला, कमीत कमी वडिलांना जाऊन माझ्यातून 15 वर्ष झाले. एवढं मोठं दुःख आणि एवढं मोठं साम्राज्य समोर काही तोंडाचा खेळ नाही बाबांनो. पण जोपर्यंत माझ्या श्वास चालू आहे, बऱ्याचशा लोकांना मला कमेंट आल्या, बऱ्याचशा लोकांनी मला विचारलं अनिल भाऊ कार्यक्रमाची रूपरेषा काय, कार्यक्रम करणार का नाही करणार. मी खरंच एक विचार केला होता बाबांच्या दरम्यान समोर. एक आज तुम्हाला खरं सांगतो, हे गाव लव्हारगाव म्हणजे एक आमच्या नातेवाईकासारखं एक गाव आहे. या गावात लहानपणापासून मी तमाशा केलेला आहे. माझ्या वडिलांनी या गावामध्ये नाचकाम केलेलं आहे. हे ते लव्हार गाव आहे. 100 रुपये तिकीटचा तमाशा होता. ते तमाशाला चांगले ऐकत नाही, त्यांच्या करत फार विचार करत नाही. पण भीमा नावाचा तमाशाला कोणी खाणं सुद्धा मानत नाही. एवढं प्रेमाचं गाव. पण बाबांना मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी खरंच एक विचार केलेला होता वडील जिवंत असताना की आता पुढचं भविष्य आपण थोडं काहीतरी चेंजिंग करायला पाहिजे. कारण मी तमासगीर, वडील तमासगीर, आपली जे आता येणारी जे मुलं बाळ जी पिढी आहे यांना आपण काहीतरी सुशिक्षित वर्ग काहीतरी आपण थोडस बदलवू. पण वडिलांनी ते काय माझ्या दैवात होऊ दिलं नाही. वडील गेले त्या दिवसापासून मला कमेंट येणे चालू झाली की अनिल भाऊ तुमचं पुढचं भविष्य काय. बाबांनो वयाचा 7 वर्षाचा असताना वडिलांनी मला तमासगीर केलेलं आहे. सगळे जगपुऱ्या लोकांना माहिती आहे. 7 वर्ष जाताना मी कलाकार आहे. तुमच्या सेवेत मला माझ्या वडिलांनी अर्पण केलेलं आहे. या गोष्टीला तुम्ही साक्षी आहेत. मग त्यांनी जर मला 7 वर्षाचा असताना कलाकार केलेला आहे, त्यांचं नाव बोलण्यासाठी केलेलं आहे का काय, का त्यांचं नाव खराब करण्यासाठी केलेलं आहे. जोपर्यंत माझा श्वास चालू आहे, मी जिवंत आहे, तोपर्यंत भीमा नावा नाव चालणारच म्हणजे चालणार. भीमा नावा नाव या नावाला कलंक लागू देणार नाही. आणि ज्याही दिवशी मला कोणी सांगितलं माझ्या काका बाबाने किंवा माझ्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या मित्राने की अनिल भीमा नावा नावले मोठे रे, अगदी भीमा नावा नाव खराब करतोय, त्या दिवशी जागेवर तमाशा बंद करून टाकेल. पण वडिलांच्या नावाला कलंक लागू देणार नाही बाबांनो. आणि येणाऱ्या पिढीत मी एकटा कलाकार येतात असं नका समजू बाबांनो. माझा मुलगा आहे, मी त्याला संगीत करायला टाकलेलं आहे. माझा वडील मुलगा नाव ओम, तो उड्या मारायचा टेजवर नाचकाम करतो. सगळ्यांनी त्याला पाहिलेलं आहे, सगळ्यांच्या लोकांमध्ये आहे. तो माझा मुलगा. मी तुमच्या सेवेत पुढच्या वर्षापासून मी रसिकांच्या सेवेत माझ्या वडिलांच्या नावासाठी त्या माझ्या मुलाला मी अर्पण करतोय. जास्त तुमचा वेळ घेत नाही. आपल्याला ऐकायचे गाणे
माझ्या वडिलांचा नीतीने होता की स्टेजवर आल्यावर सगळ्या रसिकांना पाया पडायचे आणि फोटोला अगरबत्ती लावून कार्यक्रमाला सुरुवात करायची. 2 मिनिटं ज्या माझ्या वडिलांनी तुमच्या आयुष्यावर सेवा केली त्यांच्यासाठी आपल्याला 2 मिनिटं द्यायची फक्त. जास्त वेळ घेत नाही, ऐकू आपण. त्यांना फक्त एक अगरबत्ती लावू आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करू.